दोन्ही पालख्या ज्या आहेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुणे मुक्कामी आहे। काल रात्रीपासून हा मुक्काम सुरू झाला आहे। आज ही संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात येते की उद्याच्या प्रस्थानासाठी उद्या जो आहे तो सर्वात अवघड टप्पा एका पालखीचा आहे, तो म्हणजे दिवेघाट। आणि संपूर्ण ही पालखी जी आहे ती गेल्या 3 दिवसापासून मार्गस्थ आहे। वेगवेगळ्या पालख्यांचं वेगवेगळ्या दिवशी मार्गक्रमण झालं। आता जे आहे ते 2 दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असल्यामुळे अनेक वारकरी जे आहेत ते आराम करतायत, तयारी करतायत पुढच्या वारीची। असाच एक वारकरी, असे अनेक 4 जवळपास वारकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत। हे वारकरी जे आहेत ते माऊलींची एकनिष्ठेने सेवा करतात आणि हे वारकरी जे आहेत ते वारीत अखंड चालत राहतात। ते देखील वारकरी या ठिकाणी पुण्यात गेल्या 2 दिवसापासून काल आणि आज आराम करतायत। ते वारकरी कोण आहेत त्या वारकऱ्यांना मी तुम्हाला भेटवणार आहे। आपण जर माझ्या बाजूला पाहिलं तर हे संपूर्ण जे आहेत हे 4 जी 2 बैलजोडी आपल्याला पाहायला मिळतात, ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची बैलजोडी आहे। जे बैल आहेत त्या पालखीला ओढतात ती ही बैल आहेत आणि उद्यापासून पालखीचा महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे। आणि याची तयारी म्हणून ही सर्व बैल या ठिकाणी विश्राम करतायत आणि यांचे मालक जे आहेत ते या बैलांच्या सेवेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्या बैलजोडीच्या मालकांशी संवाद साधूयात। माऊली, काय सांगाल, एकंदरीत 2 दिवसाचा हा विश्राम आहे, उद्यापासून मोठा टप्पा सुरू होतोय, कशी तयारी करण्यात आली आहे आणि काय काय आज संपूर्ण बैलांची तुम्ही आज काय काय सेवा केली त्याची? सर्वप्रथमतः आज काल आळंदी ते पुणे हा टप्पा पार करत पुण्यनगरीमध्ये बैलांचं आगमन झालं आणि आज दिवसभर त्यांना प्रथमतः गरम पाण्याने शेकून काढण्यात आलं, आंघोळ घालण्यात आली आणि जो उद्याचा जो महत्त्वपूर्ण पालखी सोहळ्यातला टप्पा आहे पुणे ते सासवड हा दिवेघाट अवघड असा टप्पा त्यांना उद्या पार पाडायचा आहे, म्हणजे सडांचा पार पाडायचा। तुम्ही ह्या बैलांची काळजी घेता, एकंदरीत इथं आपल्याला 2 बैलजोड 4 बैल दिसत आहेत, पालखीला 2 बैल वापरले जातात, नेमकं ते कसं ठरतं की कोणता बैल कोणत्या टप्प्यावर? तर हे जे टप्पे असतात एकाच जोडीवर जास्त ताण येऊ नये म्हणून हे टप्पे आपण केलेले आहेत की जेणेकरून बैलांना पण विश्रांती भेटावं आणि पुढील टप्प्यासाठी परत ती जोडी सज्ज असावं। या बैलजोडीचे अजून काही मालक आपल्या सोबत आहेत। माऊली, काय सांगाल, एकंदरीत हे जे बैल आहेत ती बैलजोडी संपूर्ण पालखी जी आहे माऊलींच्या पालखीचा रथ पूर्ण ओढतात, संपूर्ण माणसांमध्ये इतक्या गर्दीमध्ये ही बैल चालतात, पण ज्यावेळी आपण पाहतो बैल म्हणजे आपल्याला उधळणारा प्राणी किंवा माणसं पाहून बावचळणारा प्राणी आठवतो, पण जेव्हा हे बैलजोडी जेव्हा पुढे जाते तेव्हा माणसांना पाहून ही बैल का म्हणजे घाबरत नाहीत किंवा काय काय याच्या मागचं? यांना पूर्ण आपण हे दिलेले असतं, ट्रेनिंग दिलेलं असतं, अवताला झोपलेले असतात, शांत केलेले असतात, हे पूर्ण समाजात वावरणारे असतात, त्यामुळे पूर्ण शांतपणे चालतात। काय नक्की यांना ह्या बैलांना खाण्याची काळजी जी पालखीच्या दरम्यान, पालखीच्या इतर वेळी ज्यावेळी ती मोकळी असतात त्यावेळीच वेगळं, पण पालखी सोहळ्यामध्ये काय यांची काळजी जी आहे ती घेतली जाते विशेष? म्हणजे त्यांचा चारा पाणी व्यवस्थित रतीब घालणे, आराम करून देणे हेच प्रामुख्याने पाहिलं जातं आणि माऊलीच त्यांना शक्ती देते, कोणाला मारायचं नाही। त्यांना आता पंढरपूरून माऊली घेऊन जाऊन त्यांच्या खांद्यावर ओझे, याचाच आम्हाला खूप आनंद झाला। एकंदरीत काय भावना आहेत ज्यावेळी तुमची बैलजोडी जी आहे ती यासाठी निवडली गेली? खरं तर इतका मोठा बहुमान, महाराष्ट्रातली इतकी मोठी पालखी ज्ञानोबारायांना विठ्ठलाच्या भेटीसाठी नेण्यासाठी तुमची बैलदूत म्हणून उभी राहिली, काय भावना आहे? आम्हाला आमचा नंबरला मिळाला, सेवेची संधी मिळाली, आमचं खूप मोठं भाग्य आहे। आम्ही आता पूर्ण महिनाभर ही सेवा करणार, माऊलींना ओढून आमच्या खांद्यावर नेल्यागत आमची भावना आहे। माऊली, काय भावना आहे? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काय भावना आहेत? तुमचे जे बैल आहेत, बैलजोड आहेत, ते दूध बनलेत माऊलींसाठी, माऊलींना विठुरायांना भेटवण्यासाठी। आज आमचं पूर्वजांचं पुण्य आणि बैलांचं काही पुण्य ते साठवणूक आहे, त्याचं पुण्य आम्हाला आज यांच्या रूपाने वाढण्यात माऊलींना भेटलेले आहे। अजून बैलजोडी मालक जे आहेत ते या ठिकाणी आहेत। खरं तर आपण ही त्यांची बैल पाहिलीत, अतिशय आखीव शिंग, त्यांचे डोळे आणि संपूर्ण जी देह आहे तो अगदी वेगळा आहे, जो कोणालाही भुरळ पाडेल अशी बैलजोडी आणि त्याचे मालक काय सांगाल माऊली तुम्ही की हे तुम्हाला बहुमान मिळालाय? खरं तर हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींना स्वतः विठ्ठलाच्या भेटीसाठी नेण्यासाठी तुमची बैलजोडी आहे ती दूध बनून आली, काय भावना आहे? आज या ठिकाणी माऊलीच्या सेवेचा जो मान मिळाला आळंदीकरांना, ते तुळशीराम ज्ञानोबा रानवडे आणि हर्षवर्धन प्रदीप रानवडे हे 2 मानकरी एका घरातले। आमचं गाव चिंचोशी खेड तालुका जिल्हा पुणे, पण हा आजोळाचा परिवार मामा आमची,
आणि मग मामांच्या परिवारामुळे माऊलीच्या बरोबर सेवा करण्याची संधी जसं भगवंताच्या पालखीला आपण खांदा देतो आणि त्याच्यावरती फुलांचा वर्षाव होतो आणि त्या फुलांचा सुगंध आपल्यापर्यंत येतो, असं एक आमचं भाग्य की मामांच्यामुळं आम्हाला माऊलीची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि अतिशय फार दिवस माऊलींचा म्हणजे आमच्या मामांच्या परिवाराची इच्छा होती की माऊलीच्या रथाला आपली मानाची बैलजोड लागावं, पण आजचे मानकरी आमचे मामाचे चिरंजीव तुळशीराम ज्ञानोबा रानवडे आणि त्यांचे चिरंजीव सौरभ तुळशीराम रानवडे ह्या सर्व परिवाराने अतिशय कष्ट घेऊन माऊलींच्या पालखीची सेवा करण्याची त्यांना संधी विश्वासाच्या माध्यमातून त्यांना मिळाली. हे खरं तर रानवडे परिवारांचं दोन्ही परिवाराचं अतिशय भाग्य आहे. आणि अशी सेवा करत करत व्यवस्थित अगदी वारकऱ्यांच्या सोबत तुकाराम माऊलींचं जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने उद्या सकाळी रवाना होणार आहोत. आणि ही आम्ही अतिशय मनापासून काळजी घेणार आहोत की माऊलीचा रथ वेळेला पोचला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वारकऱ्यांना रथाला अजिबात कुठल्या प्रकारचं अगदी वेळेमध्ये हे सगळं करण्याची एक जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून त्या सोहळ्याला कटिबद्ध म्हणून रात्रंदिवस बैलांची सेवा, वारकऱ्यांची सेवा हे बैल मालक करतायत, याचा एक आम्हाला थोडासा अभिमान आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर खरं तर वेगवेगळी गावं, वेगवेगळे टप्पे, मोठा पालखी मार्ग आणि या संपूर्ण याच्यात या बैलांची खाण्याची काळजी नेमकी तुम्ही कशी? काय पाठ उठल्यापासून त्यांना चारा घालणे, परत रतीब देणे, काय पीठ असेल किंवा पेंट असेल अशा प्रकारचे त्यांचं नियोजन करायला लागतं. इतर वेळी तुम्ही म्हणजे वावरात शेतात कामासाठी पण ही बैलजोड वापरता? हा, वापरतो ना. ही माऊलींच्या पालखीची बैल ज्या ठिकाणी विसावतात, ही जागा ज्या मंडळाची आहे त्या मंडळाचे सदस्य आपल्यासोबत आहेत. माऊली, काय सांगाल? खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी सेवा करताय, तुम्हाला वेगळ्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळते, जे वारकरी दूत आहेत माऊलींच्या पालखीचे, काय भावना आहे? नमस्कार, मी नयन जठार, भवानीपेठ व्यापारी मंडळ ट्रस्टचा एक कार्यकर्ता छोटा. हा जो मांडव आहे 350 वर्ष जी इथं माऊली येतात, या बैल जोडींच्या साह्याने किंवा या सगळ्या लोकांच्या साह्याने आम्हाला असं वाटतं की स्वतः पांडुरंग हे आमच्या म्हणजे चौकातून किंवा आमच्या घरापासून विराजमान होतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आमच्या मंडळाचे पूर्ण कार्यकर्ते हे गेले पालखीच्या टायमाला 15 दिवस पूर्ण झटत असतात. प्लस दुसरी गोष्ट की हे जे मांडव आहे, ही जी जागा आहे, ही पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक खेडेकरांची जागा आहे. आणि हा जो मांडव वगैरे हे जो सगळं केलेला आहे, हे पुणे कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे हेमंत भाऊ रासने यांच्या संकल्पनेतून हे सगळं केलेलं आहे. आणि पहिल्यापासून जे काही पूर्णपणे इथं मांडव म्हणा, लाईट म्हणा, या ज्या व्यवस्था आहेत, हे रासने साहेबांकडनं आपल्याला सगळ्या करायला भेटतं. आणि ते प्रत्येक गोष्ट 24 तास आमच्या कुठल्याही फोन म्हणा, काही म्हणा, कुठल्याही याला कुठली अडचण नाही. रात्री 2 वाजता जरी फोन लावला तरी आमदार साहेब हे आमच्यासाठी उभे असतात. एकंदरीत काय वाटतं? खरं तर तुम्ही सेवा करताय यांची बैलांची कशी व्यवस्था, इथं काय काय व्यवस्था तुमच्याकडून करण्यात येते? इथं व्यवस्था सगळ्यात पहिले मांडव पडण्याच्या आधी खाली सगळं डांबरीकरण होतं. त्याच्यानंतर आजूबाजूचे पत्रे सगळे व्यवस्थित आहेत का ते सगळं बघितलं जातं. त्याच्यानंतर मांडव, लाईट, त्याच्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था आहे किंवा बाकी सगळ्या अजून त्यांना जे काय चारा वगैरे लागतो, इमर्जन्सी अजून काय असेल, डॉक्टर वगैरे, या सगळ्या गोष्टी विद्यमान आमदार हेमंत साहेब रासने यांच्या मार्गदर्शनाखालून चालू आहेत. आपण पाहिलं तर या 2 बैलजोड्या ज्या आहेत त्या उद्याच्या अवघड टप्प्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांची या ठिकाणी निगा राखली जाते. त्यांची खाण्याची जी आहे ती व्यवस्था करण्यात या ठिकाणी आलेली आहेत. आणि ह्याचे जे बैलजोडीचे मालक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आले की हे आमचं गतजन्मीचं आणि आमच्या पूर्वजांचं पुण्यही आहे, ज्यामुळे आमच्या या दोन्ही बैलांना मान मिळाला माऊलींच्या पालखीचे दूत होण्यासाठी आणि माऊलींना जे आहे ते विठ्ठलाच्या भेटीला नेण्यासाठी त्यांचे दूत बनले. सर, ही संपूर्ण वारी जी आहे ह्या दोन्ही बैलजोड्या पूर्ण करतील आणि ही संपूर्ण जी वारी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.